नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सत्यनारायण पूजेसाठीचा अगदी पारंपरिक आणि प्रसादासारखा स्वादिष्ट शिरा. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये प्रसादाला विशेष महत्त्व असतं. रवा, साखर, तूप, दूध आणि केळ यांचं योग्य प्रमाण असेल तर प्रसाद अगदी मऊ, खमंग आणि तोंडात विरघळणारा होतो. आज मी तुम्हाला 1.25 वाटी रव्याच्या प्रमाणात अगदी परफेक्ट मोजमापासह हा प्रसाद कसा बनवायचा ते दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सत्यनारायणाच्या प्रसादाची. प्रसाद बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मेजरमेंटसाठी एकाच वाटीचा वापर करायचा आहे. तर एका वाटीने मोजून 1.25 वाटी इतकं पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर 1.25 वाटी दूध देखील आपल्याला यामध्येच घालायचं आहे. इथं मिक्समध्ये दूध आणि पाणी आपण 2.5 वाटी वापरलेलं आहे. रव्याच्या दुप्पट दूध पाण्याचा वापर करायचा आहे. काही केशरच्या काड्या घातल्या आणि लो गॅसवरती दूध आणि पाणी गरम करायला ठेवलं. तोपर्यंत एका जाड तळ्याच्या कढईमध्ये साजूक तूप घालते. तर आपल्याला बरोबर 1.25 वाटी साजूक तुपाचा वापर करायचा आहे. त्यामधलं 2 चमचे साजूक तूप मी बाजूला ठेवलेलं आहे, ते आपण नंतर वापरणार आहोत. तूप गरम झालं की यामध्ये रवा घालते. प्रसादासाठी आपल्याला अगदीच मोठ्या रव्याचा वापर न करता बारीक रवा वापरायचा आहे. खूपच जास्त बारीक रवा असतो ना, तो न वापरता आपण उपम्याचा रवा इथं वापरलेला आहे. रवा तुपामध्ये घातल्यानंतर अधूनमधून हलवत आपल्याला हलकासा बदामी रंग येईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचा. हा रवा आपल्याला अगदी जास्त डार्क रंग येईपर्यंत अजिबात भाजायचा नाही. रवा भाजला आहे का नाही हे कसं ओळखायचं ते पहा. तर इथं पहा, रवा अगदी छान हलकासा बदामी रंग येईपर्यंत तुपामध्ये भाजलेला आहे. त्यानंतर रवा छान फुललेला आहे. अशा पद्धतीने तो हलका फुलका होतो, म्हणजेच रवा अगदी व्यवस्थित भाजलेला आहे. यापेक्षा डार्क रंग करायचा नाही. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये केळ घालायचं आहे. 1.25 वाटी रव्याच्या प्रमाणासाठी एक पिकलेलं केळ घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. घेतलेलं केळ अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचं आहे. बऱ्याच वेळा सत्यनारायणाचा शिरा बनवताना केळ हे शिरा बनवल्यानंतर सर्वात शेवटी त्यामध्ये घातलं जातं. त्यामुळे केळ प्रसादामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि ते प्रसादावरती दिसायला लागतं. शिऱ्यामध्ये केळ व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी आपल्याला हा रवा भाजत आल्यानंतर यामध्ये लगेच केळ घालायचं आहे. केळ घातल्यानंतर उलटण्याने याला असंही आपल्याला दाबून दाबून यामध्ये व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे. इथं पहा, हे केळ आहे ते यामध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी ड्रायफ्रूट घालते. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत. सुकामेवा या गरम गरम तुपामध्ये छान लाल होतो, त्यामुळे त्याला वेगळं परतण्याची गरज पडत नाही. आता केळ घालायच्या अगोदरच तुम्ही हा सुकामेवा या रव्यामध्ये घातला असता तरी देखील चालू शकतो. आता अगदी अर्धा ते 1 मिनिटांसाठी हा सुकामेवा मी या तुपामध्ये परतून घेते. यामध्ये घातलेलं केळ अगदी व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे. रव्याला देखील छान असा बदामी रंग आलेला आहे आणि रवा व्यवस्थित फुललेला आहे. ड्रायफ्रूट ही हलक्याशा तांबूस रंगावरती तळले गेलेले आहेत. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध पाण्याचं मिश्रण घालायचं आहे. दूध पाणी देखील अगदी व्यवस्थित असं दुसऱ्या गॅसवरती उकळी येईपर्यंत मी गरम करून घेतलं. यामधलं केशर देखील हलकंसं दुधामध्ये विरघळलेलं आहे. आता गॅसची आच आहे ती अगदी कमी करायची आहे आणि हळूहळू दूध पाण्याचं मिश्रण यामध्ये ओतायचं आहे. रव्याच्या दुप्पट मिक्समध्ये दूध पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आपण जर का प्रसादाच्या शिऱ्यासाठी फक्त दुधाचाच वापर केला ना, तर हा शिरा जेवढा पाहिजे तेवढा फुलला जात नाही. त्यामुळे अर्धं दूध आणि अर्धं पाणी घालायचं. रव्याचं मिश्रणही गरम होतं, त्याचबरोबर दूध पाणी देखील आपण यामध्ये गरम गरम घातलेलं आहे. त्यामुळे हे मिश्रण पटकन ओतू येतं. अगदी लो टू मीडियम गॅसवरती हळूहळू हे मिश्रण यामध्ये ओतायचं आहे आणि त्यानंतर याला एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं. त्यानंतर बघा, रव्याने संपूर्ण दूध पाण्याचं मिश्रण आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, रवा किती छान असा फुललेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत दिसत आहे. दूध पाण्याचं देखील हे प्रमाण अगदी व्यवस्थित झाल्यामुळे रवा अजिबात मोकळा सुटसुटीत झालेला नाही, एकसारखा मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता गॅस लो ठेवायचा आणि याला 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं. झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी हा प्रसादाचा शिरा मी वाफवून घेतलेला आहे. त्यानंतर यामधला रवा आणखीनच जास्त असा फुललेला दिसत आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर बरोबर 1.25 वाटी इतकी साखर यामध्ये मी घातलेली आहे. सोबतच विलायची पावडर घालते. साखर आणि विलायची घातल्यानंतर
हा प्रसादाचा शिरा एकदा हलवून घेते. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये आपण सुरुवातीला साखर घातली असती तर हा शिरा पाहिजे तेवढा फुलला नसता. त्यामुळे आपण यामध्ये सर्वात शेवटी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. साखरेमुळे हा शिरा हलकासा ओलसर दिसतो, पण तो ओलसरपणा निघून जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. साखरेमुळे याला हलकंसं पाणी सुटतं. अगदी मीडियम हीटवरती हा शिरा मी अधूनमधून हलवत परतून घेतला. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये शिल्लक ठेवलेलं 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे. सर्वात शेवटी असं हे आपण 2 चमचे साजूक तूप घातलं ना, या शिऱ्यावरती छान चकाकी येते. त्यानंतर याला एकदा हलवून घेते. सत्यनारायण प्रसादाचा शिरा आहे, त्यामुळे यामध्ये आपण तुळशीची पानं घालणार आहोत. त्यानंतर आपला तयार आहे अगदी मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा. सत्यनारायण प्रसादाचा शिरा बघा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. यामधून तूप देखील छान असं रिलीज झालेलं आहे. याचा रंग देखील अगदी परफेक्ट आहे, जास्तही डार्क रंग आलेला नाही. यामधला रवा देखील अगदी छान असा फुललेला आहे. अजिबात हा शिरा चिकट झालेला नाही किंवा खूपच जास्त मोकळा झालेला नाही, तर अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून अचूक मेजरमेंट वापरून तुम्ही देखील असा हा प्रसादाचा शिरा एकदा नक्की ट्राय करा. आजचा हा सत्यनारायणाचा प्रसाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच परफेक्ट पारंपरिक चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.